तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 16वा दिवस आहे. रोज जीवनामध्ये केलेला थोडा थोडा बदल काही दिवसांना तोच मोठा बदल होऊन जातो. म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा पौष्टिक आहार घेऊन निरोगी राहायचं असेल तर सुरुवात तर करायलाच पाहिजे. कासवाच्या गतीनं का होईना हळूहळू ही सुरुवात नंतर सश्याच्या गतीसारखी होऊन जाईल. तर इथं मी जिऱ्याचं पाणी बनवलं आहे. तर 1 चमचा जिरं आणि 1 चमचा आल्याचा मी इथं खीस टाकला आहे. तर हे चांगलं उकळून घ्यायचं. म्हणजे एक 2 ग्लास पाणी असेल तर 1.5 ग्लास होईपर्यंत आपण हे उकळून घ्यायचं आहे. जिरं आणि आल्याचं पाणी कोमट झाल्यानंतर आपण एका ग्लासमध्ये 1 लिंबू पिळून घ्यायचं. त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं आणि हे पाणी हळूहळू प्यायचं. तर हे पाणी पिल्यामुळे आपलं वजन कमी होतं आहे, त्वचेला चमकदार बनवतं, पाचनक्रिया व्यवस्थित चालते. म्हणजे आपलं जे काही पोटाचे प्रश्न असतील ते पण दूर होतात ह्या पाण्याने. तर सकाळी सकाळी मी हे पाणी पिते. मस्त केरळची सकाळ सुरू झाली आणि बाहेर पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल. मस्त वाटते सकाळी सकाळी इथं चालायला. सर्दी वगैरे झाल्यानंतर वाफ घेतात, तुम्हा सर्वांना माहीत असेल. पण ती वाफ केरळमध्ये कशा पद्धतीची घेतात तुम्हाला दाखवते. तर याच्यासाठी तुळशीची पानं तोडून घेतात. तुळशीची अशी ही पानं आणि थोडंसं देठासहित मी हे वरचं शेंडं तोडून घेते. तर तुळशीचे शेंडं एवढं मी तोडून घेतलेत आणि मिरं बघा आमच्या इथं किती छान मिरं लागलेत. म्हणजे मिऱ्याचं घस लागलेलं आहे तिथं. तर आता आपल्याला गवती चहाची पानं लागतील. तर हे बघा गवती चहाचा सुद्धा भरपूर फायदा आहेत. तर ह्याच्यापासून वजनसुद्धा कमी होऊ शकतं. चहा जर ह्याच्यापासून बनवला याचं वेगवेगळं फायदा आहेत. जर तुम्हाला फायद्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा, डिटेलमध्ये मी टाकेन. तर हे बघा ह्याला इथं पणीकुर्का असं म्हणतात मल्याळममध्ये आणि आपल्या इकडं मराठीमध्ये याला ओव्याचं झाड असं आपण म्हणतो. तर त्याचीसुद्धा पानं आपण घ्यायची. तर इथं आपण ओव्याची पानं, नंतर तुळशीची पानं आणि गवती चहाची पानं ही तिन्ही पानं स्वच्छ धुवून त्याच्यापासून वाफ घ्यायची. तर लगेचच सर्दी राहते, डोकंदुखी असेल तर तीही राहते. तर अशाच पद्धतीने केरळामध्ये वाफ घेतात. कसं असतं की केरळामध्ये ना लगेचच मेडिसिन कुठले खात नाहीत, काहीतरी घरगुती उपाय करतात. तर ते लहानांपासून मोठ्यापर्यंत औषध गोळ्या जास्त खाण्याकडे लक्ष लोक देत नाहीत. पहिल्यांदा अशी ही वाफ घेतात. तर सकाळी आणि रात्री अशी वाफ घेतली तर 2 दिवसात सर्दी वगैरे सगळं कमी होतं. म्हणजे खरं सांगायचं तर मला अशी ही वाफ घ्यायला जास्त आवडते. जर मला सर्दी पण नसेल, डोकं पण दुखत नसेल तरी घरात कुणासाठी हे पाणी बनवलेलं असलं वाफेचं तर मी वाफ घेत असते. कारण याचा वास मस्त येतोय आणि मस्त वाटतं याच्यापासून वाफ घेतल्यानंतर, फ्रेश वाटतं एकदम. तर आज मी काकडी, आलं आणि लिंबू यापासून डिटॉक्स वॉटर बनवते. तर बऱ्याच कमेंट्स होत्या की सगळी नावं मराठीमध्ये घ्या. तर डिटॉक्स वॉटरला मराठीमध्ये काय म्हणायचं ते मला माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि एका जगमध्ये हे सगळं मी टाकते आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पाणी तयार केल्यानंतर 2 तासांनी आपण हे पाणी पिऊ शकतो आहे. तर रोज वेगवेगळ्या पद्धतीचं डिटॉक्स वॉटर बनवलं तरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. हे पाणी पिल्यानंतर लवकर भूकसुद्धा लागत नाही आणि एक वेगळी चव आहे या पाण्याला. तर रोज आपण वेगवेगळ्या पद्धतीचं असं हे पाणी बनवून प्यायला पाहिजे. तर नाश्त्यासाठी मी इथं सफरचंदचा शेक बनवते. एकदम पौष्टिक असा हा शेक आहे. याच्यापासून आपल्याला भरपूर फायदा मिळणार आहे. तर इथं मी 2 चमचे भाजून घेतलेले ओट्स टाकते आणि सफरचंद आणि इथं मी भोपळ्याच्या बिया पण घेतल्यात, त्या भिजत ठेवलेल्या. रात्रभर भिजत ठेवायच्या किंवा 6 वाजता भिजत ठेवून एक 8 वाजता केलं तरी चालतं. तर याच्यामध्ये तुम्ही खजूर किंवा मनुकं किंवा मध टाकू शकता जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर. पण एवढंच गोड मला बस आहे म्हणून मी काहीच याच्यामध्ये टाकलेलं नाही. आणि आता बघू शकता तुम्ही हेल्दी असा आपला शेक बनून तयार आहे. आणि हा आपण हळूहळू प्यायचा. तर एवढा शेक पिला तर तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही दुपारपर्यंत. पोट असं भरल्यासारखं वाटतं. तर थोडंसं खडा मसाला, ओलं खोबरं, कढीपत्ता, एक मिरची, लसूण आणि आलं हे सगळं आपण बारीक करून घ्यायचं. याच्यामध्ये मीठ आणि हळद आठवणीनं टाका आणि आल्याचा तुकडासुद्धा मी याच्यामध्ये टाकला आहे. तर याची पेस्ट बनवून घ्यायची. पाणी टाकून मी याची पेस्ट बनवून घेतली. मोड आलेल्या हिरव्या मुगापासून पौष्टिक अशी भाजी बनवणार आहे. एकदम हटके तरीका आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर चांगले मोड आलेले आहेत याला. आणि याच्यामध्ये मी छोटासा कांदा आहे ते 5-7 कांदा छोटंसं टाकलेत आणि जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तोही टाकायचा. त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पाणी मी टाकले
आणि आता आपण हे कुकरला लावायचं. त्याच्यावर लाल मिरच्या 2-3 4 मी इथे घेतलेत, कढीपत्ता हे टाकायचं आणि कुकरला लावायचं. ते 4 शिट्टीमध्ये हे शिजतं. तर ती मुगाची भाजी बनवत मी इकडं भाकरी पण करते. तर दोन्ही कामं सुरू आहेत. कढई तिकडे तापत ठेवली आणि भाकरी पण टाकले. तरी 4-5 शिट्ट्या पण झाल्यात आणि मूग पण शिजलं असेल. तर आता मी जस्ट ओपन करून बघते की मूग शिजलं की नाही. तर याच्यामध्ये बघा कढईमध्ये मोहरी आणि जिरे 1-1 चमचा मी टाकलेले. तडतडलं की नंतर आपण जे शिजलेलं मुगाचं मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आज मी बाजरीची भाकरी बनवते आणि माझ्याकडे जास्त टाईमसुद्धा नाही, त्यामुळे मी मोठ्या 2च भाकरी बनवते. हे बघा मूग पण व्यवस्थित शिजलेत आणि आता त्या कढईमध्ये आपण मोहरी आणि जिरं भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये मी हे मिश्रण टाकलं. चांगलं उकळू द्यायचं. थोडंसं उकळलं 3-4 मिनटं की आपण लगेच गॅस बंद करायचं, हे झाकून ठेवायचं. तर दुपारचं असं सिंपल जेवण आहे. भाकरी, कांदा, जवसाची चटणी, दही आणि जी मी मुगाची भाजी बनवली ती. आत्ता रात्रीचे वाजलेत आणि आत्ताच आम्ही घरी जाणार आहे. आता थोड्याच वेळात घरी जाणार आहे. कॅमेरा ऑनच केला नव्हता. तर याच्यामध्ये मी छोटे जे कांदे मी तुम्हाला दाखवले ते 5-6 घेतलेले, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, ओल्या नारळाचा 2 चमचे किस, मीठ हे सगळं टाकून आणि थोडीशी हळद हे सगळं टाकून हाताने खालीच मिक्स करून घेतले. ह्याच्यामध्ये मोहरी आणि 5-6 मेथीचे दाणे टाकलेत. जे बीटचं आपण मिश्रण तयार केले ते ह्याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही कधीसुद्धा कल्पना केली नसेल एवढी चविष्ट भाजी ही बनते. नक्की कोबीची भाजी कशी बनवायची मी तुम्हाला त्या दिवशी दाखवले, त्याच पद्धतीने ही पण मी खाली सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेतलेलं. तर हे मिश्रण व्यवस्थित हलवून झाकून ठेवायचं. नंतर झाकण काढून अजून हलवून झाकून ठेवायचं. फक्त 2 वेळा असं करायचं. नंतर याच्यामध्ये 3-4 चमचे पाणी टाकायचं. तर जेवढी गरज आहे तेवढंच पाणी टाका. थोडं टाकलं तरी चालतंय. तर इथं बघू शकता थोडासा ओलावा याच्यामध्ये तयार झाला आहे आणि असं हे शिजवून घ्यायचं. थोड्या वेळाने हे उघडून सुद्धा बघायचं. तयार झाले चविष्ट बीटची पौष्टिक भाजी. नक्की करून पहा. भिजवलेले ओट्स 2 चमचे, दही 4 चमचे आणि 2 चमचे बाजरीचं पीठ टाकून एक वेगळ्या पद्धतीचा डोसा बनवते. याच्यामध्ये मी लाल तिखट पण टाकले, हळद पण टाकली आणि मीठ पण टाकले. हे सगळं आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. तर फिरवल्यानंतर अशी ही पेस्ट तयार होईल. तर एका बाउलमध्ये पेस्ट काढून हाताने चांगलं चोळून याच्यामध्ये मी ओवा टाकला आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ वगैरे व्यवस्थित आहे का ते बघायचं आणि नंतर जसं आपण डोसा बनवतो त्या पद्धतीने याचा डोसा बनवायचा. अतिशय पौष्टिक आणि रुचकर असा डोसा बनतो. नक्की तुम्ही हा डोसा करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. कारण रोज भाकरी, ओट्सची खिचडी असं खाऊन बोर होते. म्हणून वेगळं काहीतरी म्हणून हा ऑप्शन आहे. जे कोणी डाएट करत असतील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि जे कोणी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते त्यांच्यासाठी सुद्धा या सगळ्या रेसिपी फायदेशीर ठरतील. तर आम्ही फक्त 30 दिवसासाठी साखर आणि तेल बंद केले आणि हे सगळं आम्ही यूट्यूबमधूनच शिकलो आहे. म्हणजे यूट्यूबमध्ये सगळेच सांगतात 30 दिवसासाठी साखर आणि तेल बंद करा, असा फायदा होईल. तर म्हटलं करून बघावं म्हणून खास आम्ही हे करतो आहे. फक्त 30 दिवसासाठीच आम्ही हे करून बघणार आहे. तुम्हालाही एका महिन्यासाठी साखर आणि तेल बंद करून बघायचं असेल काय फायदे होतात तर नक्की बघा. तर कुरकुरीत पौष्टिक असा बाजरीचं पीठ आणि ओट्सचं दही घालून बनवलेला हा डोसा तयार आहे. नक्की करून पहा. आणि असं होतं आमचं रात्रीचं जेवण. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.